नमस्कार, मी अनिल धुपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चंदगडच्या सांस्कृतिक वैभवाचा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पाडव्याच्या अगोदर 2-3 दिवस चालणाऱ्या सोंगांची परंपरा यंदाही हटके पाण्याची सुसंधी तमाम चंदगड नगरीच्या हजारोंना मिळाली. ही सोंग पाहण्यासाठी शेजारच्या बेळगाव, गडिंग्लज, आजरा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा, सांगलीपासूनच्या हौशींनी हजेरी लावली होती. चंदगड शहरातील जवळपास सर्वच गल्ल्यामधून असलेल्या तरुण मंडळच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. सुमारे 10 ते 12 सोंगे दरवर्षी काढली जातात, अर्थात यंदाही होती. सोंगांच्या माध्यमातून चंदगडच्या सर्व सोंगातून लोककलेचा जागर अद्भुतपूर्ण आहे. पिढ्यानपिढ्याची सोंगांची ही परंपरा जोपासली जात आहे. खऱ्या अर्थाने केवळ राज्य सरकारने नव्हे तर केंद्र सरकारने या परंपरेची दखल सांस्कृतिक मंत्रालयाने घेण्यासाठी भाग पाडणे आवश्यक आहे. चंदगडच्या या सोंगांच्या माध्यमातून जपला जाणारा लोककलेचा हा सुंदर असा सांस्कृतिक ठेवा नक्कीच अतिमोलाचा आहे. या सोंगामध्ये कौरव, पांडव, राम, सीता, हनुमान, घोड्यावरची सोंगे, वाघाची सोंग अशी पौराणिक विषयावर आधारित तसेच आताच्या युगातील घडामोडींचा वेध घेणारे विषय तसेच लेडीज सोंग अशा विविध विषयावर आधारित सोंगांची पर्वणी लक्षणीय असते. वरील सर्व विषयांचा मेळ घालून यंदाचा सोंगांचा 2 रात्रीचा हा जागर हजारोंच्या साक्षीने पार पडला. रवळनाथ गल्लीच्या सोंगामधून तसेच कुंभार गल्ली, ब्राह्मण गल्ली, गांधीनगर इतर जवळपास सर्वच गल्ल्याकडून काढण्यात आलेली सोंगे लाजवाब होती. रवळनाथ गल्लीच्या सोंगाचा विषय युद्ध नको शांतता हवीचे नेपथ्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब घोडके यांनी साकारलेली व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरली. घोडके गेली 50 वर्षापासून अधिक म्हणता येईल दर प्रति राक्षसी भूमिका सोंगाच्या माध्यमातून साकारतात. सध्या त्यांच्या वयोमानाचा विचार केला तर खरोखरच तोंड भरून कौतुक करून चालणार नाही. तर राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने चंदगडची नोंद घेताना घोडके यांची विशेष नोंद घेणं आवश्यक वाटतं. सोंगातून चंदगडने ऐतिहासिक व पौराणिक वारसा जपून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या पौराणिक व ऐतिहासिक कलेची जपणूक एका विशिष्ट व सामाजिक परिवर्तनाची जोड देत राखली आहे असेच्या निमित्ताने म्हणावे लागेल. DBC लाईव्ह न्यूजसाठी संपादक अनिल धुपदाळे.